आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री गुरु लीलामृत ग्रंथाची रचना कशी झाली, श्री दत्तभावांनीची रचना कशी झाली, ती कुणी केली, केव्हा केली, कुठे केली. आपल्या ह्या श्रेष्ठ भारतभूमीत अनेक साधू संत ऋषीमुनी होऊन गेलेत. त्यांची कार्य जरी आपणास लौकिक वाटत असली तरी देखील त्यांच्या जीवनात त्यांनी त्यांच्या ज्ञानाने अशी काही ग्रंथसंपदा निर्माण केली आहे की ती आजही प्रत्येक भक्ताच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरतेच. अशाच अनेक संतांपैकी एक संत होऊन गेले संत श्रेष्ठ श्री रंग अवधूत महाराज हे होत. संत श्रेष्ठ श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे थोर शिष्य, जवळचे जिवलग शिष्य म्हणून श्री रंग अवधूत महाराज हे होत. त्यांनी गुजरात प्रांतात राहून श्री गुरुदत्तांच्या भक्तीचा उपासनेचा प्रसार करून असंख्य भक्तांना दत्त भक्तीला लावले, ज्यामुळे असंख्य भक्तांचे कल्याण झाले व आजही होत आहे व पुढेही होत राहील. त्यांनी केवळ गुजराती भाषेतच नव्हे तर प्राकृत भाषेत, ओवीबद्ध तसेच संस्कृत भाषेत देखील अनेक रचना केल्यात. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात श्री सरस्वती गंगाधरांनी रचलेल्या श्री गुरुचरित्रास मानाचे स्थान, प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, अगदी तशीच मान प्रतिष्ठा श्री रंग अवधूत महाराजांनी रचलेल्या श्री गुरु लीलामृत ह्या ग्रंथास लावली आहे. या ग्रंथाची रचना करण्याचे त्यांचे सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती यांनीच त्यांना आज्ञा दिल्याचे ग्रंथातच सांगितलेले आहे. म्हणून या ग्रंथाची श्रेष्ठता गुजरातमध्ये आहे. शास्त्री, पंडित, ब्राह्मण, महाराज, कथाकार, प्रवचनकार व असंख्य सर्वसामान्य भक्तांना देखील श्री दत्त उपासनेची आवड यामुळे निर्माण झाली आहे. ह्या 3 भाग आहेत: ज्ञानकांड, कर्मकांड व भक्तिकांड. या ग्रंथात श्री गुरु दत्तांच्या जन्मापासून ते श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती व महाराजांचे सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे चरित्र संक्षिप्तरित्या समाविष्ट आहे. श्री महाराजांच्या ग्रंथसंपदेने केवळ गुजरात नव्हे तर महाराष्ट्र व जवळच्या प्रांतात देखील दत्त उपासकांची रंग परिवार मंडळे, श्री रंग अवधूत भक्ती केंद्रे निर्माण झाली आहेत. या श्री गुरु लीलामृत ग्रंथानंतर त्यांची सर्वश्रेष्ठ रचना म्हणजे श्री दत्तभावांनी होय. ज्याप्रमाणे श्री गुरु लीलामृत ग्रंथाची रचना करण्याचे श्री महाराजांना त्यांच्या सद्गुरूंनी सांगितले, त्याचप्रमाणे श्री दत्तभावांनीची रचना करण्यासही एक प्रसंग कारणीभूत ठरला. श्री अवधूत महाराजांचे असंख्य भक्त आहेत. त्यावेळी एका भक्ताच्या पत्नीची तब्येत बिघडली. तिचे नाव होते लक्ष्मीबेन त्रिपाठी. तिची तब्येत इतकी जास्त झाली की त्या भक्ताने महाराजांना विनंती केली की आपण माझ्या पत्नीस दर्शन द्यावे. महाराज त्याकडे गेले. तिला सांगितले तू लवकर बरे होशील असा धीर दिला आणि तिला देण्यासाठी त्यांनी एक लहान स्तोत्राची रचना केली व नंतर ते तिला दिले. ते स्तोत्र म्हणजेच श्री दत्तभावांनी होय. ज्याप्रमाणे श्री हनुमान चालिसा दोहा स्वरूपात आहे, त्याचप्रमाणे दत्तभावांनी गुजराती भाषेत दोहा स्वरूपात आहे. ह्या स्तोत्रात श्री गुरुचरित्रात असलेल्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या लीला व श्री दत्त प्रभूंचे चरित्र संक्षिप्तरित्या वर्णित आहे. ही दत्तभावांनी जरी गुजराती भाषेत असली तरी तिची चाल अगदी उत्तम आहे. दोहे म्हणायला सोपे आहे, त्यामुळे अनेकांची तर ती पाठ आहे. काही दत्तभक्त रोज म्हणतात तर काही दर गुरुवारी म्हणतात. या स्तोत्राची रचना श्री अवधूत महाराजांनी सईद या गावात, ज्याचा तालुका कलोल व जिल्हा मेहसाणा आहे, तेथे शके 1991 माघ शुद्ध प्रतिपदा सोमवार तारीख 4 फेब्रुवारी 1935 केली आहे. ह्याच गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशाळेत बसून त्यांनी ती रचना केली व ती आपल्या दत्तभक्तास दिली. त्याने तिचे पाठ केले व त्याची पत्नी बरी झाली. त्यानंतर आजही या स्तोत्राचे पाठ असंख्य भक्त रोज करतात, ज्यामुळे जीवनातील संकटे, रोग, व्याधी दूर होऊन श्री दत्त भक्तांना सुख शांती लाभते व श्री गुरुदत्तांच्या कृपेचा अनुभव येतो. हेच श्रेष्ठत्व श्री रंग अवधूत महाराजांनी रचलेल्या श्री गुरु लीलामृत ग्रंथाचे व श्री दत्तभावांनीचे आहे. ही सर्व माहिती श्री रंग अवधूत महाराज या पुस्तकातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.